नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिराय एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। त्याआधी आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत। पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये ॲडजस्टमेंट कोणते कोणते ते पाहणार आहोत। त्याआधी आपण पाहिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट पाहिलेले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलेले, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेले आणि बॅलन्स शीट पाहिलेले। हे चार पाहिलेले आहेत आपण। त्याच्यामध्ये काय काय येतं ते पाहिलेले फायनल अकाउंटमध्ये। फर्स्ट पाहिलेले ट्रेडिंग अकाउंट, सेकंड पाहिलेले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड पाहिलेलं आहे पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट्स आणि लास्ट आहे बॅलन्स शीट। कशी बनवायची ते पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं ते पण पाहिलेलं आहे। आता ॲडजस्टमेंट कोणते कोणते असतात ते पाहायचे आपल्याला। ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, मिनिमम किती दोन इफेक्ट होतात आणि मॅक्झिमम तीन इफेक्ट होतात। कोणते कोणते ॲडजस्टमेंटचे तीन इफेक्ट होतात, कोणते कोणते ॲडजस्टमेंटचे दोन, जास्तीत जास्त तर दोनच इफेक्ट होतात। दोनच असं आहेत की त्याचे तीन इफेक्ट होतात, एकच असं आहे की त्याचे तीनच इफेक्ट होतात। ते पण कोणते ती पाहूत आपण। फर्स्ट बघा, फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक। फर्स्ट आहे काय, क्लोजिंग स्टॉक। क्लोजिंग स्टॉक आता हे कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस विच इज युअर इज लोअर, म्हणजे ह्या दोन्हीपैकी लोअर प्राइस असते ते घ्यायचं असते। काय असते? लोअर प्राइस। कॉस्ट लिहा पुढे, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस, मार्केट price which never is lower। आता एक प्रोडक्ट बनवलेले, कॉस्ट त्याला लागली कॉस्ट 1000 रुपये। तुम्ही 1000लाच विकणार आहे का? नाही। मार्केटमध्ये नंतर त्याला काय करणार आहे, तुम्हाला विकावं लागेल प्रॉफिट 12000 रुपये, 2000 आणि एक्स्ट्रा 10000 आणि तुमची कॉस्ट प्राइस आहे आणि 12000 तुमची मार्केट प्राइस आहे। याच्यामध्ये लोअर कोणते आहे? 10000। मग क्लोजिंग स्टॉकला काय घ्यायचे? 10000। जर तुमची कॉस्ट प्राइस आहे 12000, कॉस्ट प्राइस 12000 आणि मार्केट प्राइस होते 10000, नंतर डाऊन भी होतो मार्केट, त्याच्यामुळे मार्केट प्राइस होती 10000। तर तुम्हाला हे कॉस्ट घ्यावं लागेल। इथं क्लोजिंग स्टॉकला हे कॉस्ट घ्यावं लागेल, हे रुपीज घ्यावं लागतील। त्याच्यामुळे विच युअर इज लोअर लक्षात ठेवा। मग तुमचा स्टॉक आहे, माल आहे, तुमचं काय राहणार? पहिली इफेक्ट काय होणार? पहिली इफेक्ट मी सांगितली होती त्याला तुम्हाला, इथं गोल पण केली बाय क्लोजिंग स्टॉक। कोणता अकाउंट आहे? ट्रेडिंग अकाउंट बाय क्लोजिंग स्टॉक। फर्स्ट इफेक्ट कुठे जाणार? फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड। सेकंड इफेक्ट आता कुठे जाणार आहे? बॅलन्स शीट, असेट साइड, बघा हे इथे लिहिलेले मी क्लोजिंग स्टॉक असेट साइडला। ही झाली क्लोजिंग स्टॉक। दोन नंबर, आता दोन नंबर आहे आउटस्टँडिंग आणि आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस। आउटस्टँडिंगला काय म्हणतात?
आउटस्टँडिंग किंवा अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लक्षात आलं. आता आउटस्टँडिंगला काय म्हणतात, पैसे देणे, पैसे देणे बाकी आहे. अनपेड एक्सपेन्सेस याला काय म्हणतात, पैसे देणे बाकी आहे. लक्षात. ह्याचा इफेक्ट काय होतो, फर्स्ट इफेक्ट आता पैसे देणे बाकी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं वेजेस, कामगार लोकांचं काही पैसे द्यायचे बाकी राहिलेत म्हणजे आउटस्टँडिंग आहे. पुन्हा नंतर वेजेस झाले, पुन्हा नंतर इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सॅलरी द्यायची राहिली, कोणाचा रेंट द्यायचा राहिला, ती अनपेड एक्सपेन्सेस आहेत. अनपेड एक्सपेन्सेस आहेत म्हणजे काय होतं, फर्स्ट इफेक्ट काय होतोय त्याचा, ॲड इन एक्सपेन्सेस. कुठली साईड, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ट्रेडिंग अकाउंट and profit and loss account डेबिट साईड. लॉस, तुमचा लॉस आहे, देणं आहे कोणाचं तरी, त्याच्यामुळे तुमचा लॉस आहे कंपनीचा. देणं कुठं जातं, हां, सेफ इफेक्ट बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड. देणं असल्यामुळं. आता ह्याचं उलट काय राहणार आहे, आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस आहे. उलट काय राहणार आहे आप्पा, काय राहणार आहे उलट, आउटस्टँडिंगचे उलट प्रीपेड एक्सपेन्सेस, किंवा याला प्रीपेडला काय म्हणतो आपण, ॲडव्हान्स म्हणतो का, ॲडव्हान्स एक्सपेन्सेस. पैसे अगोदर पे केलेत म्हणजे तुमचं काय, प्रॉफिट आहे. प्रॉफिट काय होणार, तुम्ही सॅलरी अगोदर पे केली आहे, इन्शुरन्स अगोदरच पे केलेला आहे, पुन्हा नंतर ॲडव्हर्टाइजमेंट अगोदर पे केलेली आहे तुम्ही. एक वेळेस बघा, ॲडव्हर्टाइजमेंट शाहरुख खान 5-5 वर्षासाठी करतो, किंवा सलमान खान 5-5 वर्षासाठी करतो ना ॲडव्हर्टाइजमेंट आप्पा. तर मग ॲडव्हर्टाइजमेंट 5-5 वर्षासाठी केल्यानंतर तुमचं काय, तुम्ही अगोदर पैसे पे केलेले, मग तुमचं काय ॲसेट्स आहे ना. आणि फर्स्ट इफेक्ट काय होतं, मग अगोदर पे केले त्याच्यामुळे काय होतं, तुमचं प्रॉफिट आहे. फर्स्ट इफेक्ट लेस इन एक्सपेन्सेस, त्याच्यामधून अगोदर पे केलेत त्याच्यामुळे काही लेस इन एक्सपेन्सेस, बरोबर का, लेस इन एक्सपेन्सेस आणि इन्कम फक्त आणि फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, एक्सपेन्सेस आणि ट्रेडिंग अकाउंटच्या तिथं पण असतात. पण कोणते असतात, वेजेस, कॅरेज इनवर्ड हे एक्सपेन्सेस आहेत ट्रेडिंग अकाउंटचे, डेबिट साईड एक्सपेन्सेस. आणि इन्कम कुठं असतं, इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला असतं. समजलं, फक्त आणि फक्त इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला असतं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नसतं, फक्त सेल्स आणि गुड्सच असतात, इन्कम नसतं तिथं, लक्षात ठेवा. लेस इन एक्सपेन्सेस, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ट्रेडिंग अकाउंट
अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आता तुमचं अगोदर पे केल्यामुळं तुमचं इन्कम आहे, म्हणजे तुमची ॲसेट्स आहे. मग सेकंड इफेक्ट कुठे जातो? सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड्स. अगोदर पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळं बॅलन्स शीट ॲसेट्स साइड. आता चौथा आहे डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. चौथा काय आहे? डिप्रिशिएशन अँड फिक्स्ड ॲसेट्स. Depreciation on fixed assets. मोबाईल कसं नाही आणला बे? डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. तर बघा, फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे लॉस आहे एक प्रकारचं. काय आहे? डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट एक प्रकारचा लॉस आहे डिप्रिशिएशन म्हणजे. तर फॉर एक्झाम्पल तुमची एक कार आहे, मोटर कार, फिक्स्ड ॲसेट्स आहे. मोटर कार म्हणजे इथे लिहिलेले बघा, फिक्स्ड ॲसेट्स. ॲसेट साईडला फिक्स्ड ॲसेट्स मी लिहिलेले. टँजिबल ॲसेट्स म्हणजे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, मोटर कार व्हेकल, फ्री होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी, हे तुमचे काय फिक्स्ड ॲसेट्स आहेत. मग काय होतं फिक्स्ड ॲसेट्स? फॉर एक्झाम्पल तुम्ही कार घेतली 5 लाखाला. काय घेतली? कार घेतली 5 लाखाला. तुम्ही एक्झाम्पल सांगतो, 5 लाखाला कार घेतली आणि गाडीचे तुम्ही सर्व्हिसिंग केली किंवा विकली तुम्ही कार, 5,000 जाणार आहे का? नाही, त्याची व्हॅल्यू कमीच होईल ना. जी व्हॅल्यू कमी होते त्याला काय म्हणतात? डिप्रिशिएशन. जे व्हॅल्यू, आता 5 लाखाची कार तुम्ही 4 लाखाला विकते, तुमचा लॉस किती आहे? ₹1,00,000. ₹1,00,000 तुमचा लॉस आहे. तुम्ही लॉस म्हणताय, पण ह्याला काय म्हणतात? डिप्रिशिएशन. लक्षात ठेवा, कारण तुम्ही 5 लाखाची कार घेतली, त्याला तुम्ही यूज केली, बरं का? तुम्ही त्या ज्या वस्तूला यूज केला तुम्ही, मग त्याची व्हॅल्यू कमी होते का जास्त होते? आपण जरी तुझ्यापाशी मोबाईल आहे, फॉर एक्झाम्पल एक मोबाईल आहे, तू घेतला मोबाईल 15,000ला. मग मोबाईल तू यूज केलाय 2 वर्ष आणि नंतर विकायला काढलाय तू, मग त्या मोबाईलची व्हॅल्यू कमी होते का जास्त होते? तू ती विकणार मोबाईल किती? 15,000ला घेतलाय तू मोबाईल आणि 10,000ला विकला, मग 5,000 काय होणार तुझा? त्याला काय म्हणतात? डिप्रिशिएशन. लक्षात ठेवा. मग फर्स्ट इफेक्ट काय होतो? फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम बॅलन्स शीट. काय होतो? लेस फ्रॉम बॅलन्स शीट, asset side, asset side कंसातल्या फिक्स्ड ॲसेट्स. मग सेकंड इफेक्ट काय होतो? सेकंड इफेक्ट तुमचा लॉस आहे. लॉस कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉस कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड.
हे झालं डिप्रिशिएशन. आता डिप्रिशिएशन तुम्हाला नंतर सांगतो म्हणून सांगितलं होतं, बॅड डेब्ट्स आणि डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन समजलं का? डिप्रिशिएशन. आता 4 नंबर झाला. आता 5 नंबर आपल्याला बॅड डेब्ट्स पाहिजे. बॅड डेब्ट्स म्हणजे काय ती नंतर सांगतो म्हणलं तुम्हाला. बॅड डेब्ट्स इथं जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स. तर लक्ष द्या बघा, महत्त्वाचं आहे हे 2 हे सगळे 4 घेतलेत ना, 4च्या 4 तुम्हाला महत्त्वाचे कंपल्सरी येतातच. क्लोजिंग स्टॉक आणि आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस आणि प्रीपेड ॲडव्हान्स एक्सपेन्सेस कंपल्सरी येतात डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. 10 प्रॉब्लेममध्ये कमीत कमी 80% 8 प्रॉब्लेममध्ये तर हेच असतं. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा अनपेड एक्सपेन्सेस त्यालाच म्हणतात प्रीपेड किंवा ॲडव्हान्स एक्सपेन्सेस आणि डिप्रिशिएशन ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. आता आहे बॅड डेब्ट्स. ही पण महत्त्वाची IMPच आहे. ही तर हर प्रॉब्लेममध्ये राहणार. बॅड डेब्ट्स 5 नंबर काय आहे? बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? नुकसान आहे. नुकसान लॉस आहे एक प्रकारचा. काय? लॉस आहे एक प्रकारचा. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? एक प्रकारचा लॉस आहे. आता लिहा तुम्ही बॅड डेब्ट्स. ॲड न्यू बॅड डेब्ट्स. ॲड न्यू RDD. लेस काय होणार? लेस ओल्ड RDD. हे रक्कम आहे. रक्कम ची टोटल करायची आणि हे लेस करायची. जी उरलेली रक्कम असते ते इथं आउटरला लिहून टाकायची. लक्षात घ्या. हे लॉस आहे. फॉर एक्झाम्पल डेटर्स आहे, तुम्ही पैसे दिलेत 10,000 रुपये दिलेत एकाला आणि त्यांनी तुम्हाला 9,000 रुपये आणून दिलेत. मग तुमचा किती हजाराचा लॉस होणार आहे? 1,000चा. त्याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्स. मग असंच काही जणांना दिले न्यू बॅड डेब्ट्स असंच ॲड होणार. न्यू RDD म्हणजे काय आप्पा? RDD रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स RDD म्हणजे आपल्याला माहीतच आहे बॅड लॉस होणार आहे. फॉर एक्झाम्पल 5,000चा लॉस झाला. पुन्हा नंतर माहिती आहे आपल्याला नंतर अजून 5,000चा लॉस झाला. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स बघा, हे रुपीजमध्ये असतं. हे कोणतं असतं? हे रुपीजमध्ये असतं. बॅड डेब्ट्स हे लॉस असतो ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आणि हा RDD असतं पर्सेंटेजमध्ये. कशामध्ये? पर्सेंटेजमध्ये असतं आणि ते डेटर्सवर काढावं लागतं. तुमचा लॉस झाला, हे RDD झाले 4,000चे. टोटल खर्च किती झाला? 14,000. मग लेस ओल्ड RDD. मी एकाला पैसे दिलेले होते. अचानक तुम्ही मूवी पाहायला गेलाय आणि मूवीच्या ठिकाणी तुम्हाला ज्याला पैसे दिले तो मित्र म्हणा पुन्हा पर्सन म्हणा ती तुम्हाला भेटलाय. त्याला काय करणार तुम्ही? भेटणार. जाऊन भेटल्यानंतर मग त्याच्या हातातला मोबाईल घेणार. कारण लई दिवसांनी तुम्हाला भेटलाय. पैसे घेऊन गेला तसंच पळून लई दिवसांनी भेटलाय. तर काय करणार तुम्ही? त्याची वॉच घेणार. मग पुन्हा तो वॉच घेतल्यानंतर मोबाईल घेणार. त्याच्यापाशी जे काय आहे तुम्ही काढून घेणार आणि हे घेतलं आणि पैसे दे आणि हे घेऊन जा म्हणणार. मग त्याने काय म्हणणार? अरे तुझे पैसे किती राहिले पहिलेचे? मग तुम्ही म्हणणार
3,000 राहिले, 4,000 राहिले. नाही नाही नाही, घे 3,000 किंवा 4,000 घे म्हणतो. मग त्याला म्हणतात ओल्ड RTD. लक्षात ठेवा, त्याने दिले 4,000 रुपये तुम्हाला, तर तुमचा लॉस किती झाला? 10,000चा. तुमचा किती लॉस झाला? 10,000चा. बरोबर आहे का आप्पा? तुमचा लॉस झाला 10,000चा. त्याला म्हणतात ओल्ड RTD. आता बघा, लक्षात ठेवा, ही बॅड डेप्स कुठं जातं? ही बॅड डेप्स कुठं येतं? ट्राय बॅलन्सला असतं. ही बॅड डेप्स कुठं असतात? ट्राय बॅलन्स. ही बॅड डेप्स असतात रुपीजमध्ये देतात, ॲडजस्टमेंट रुपीजमध्ये देतात. आणि हे न्यू RTD असते पर्सेंटेजमध्ये. हे दोन असतात ॲडजस्टमेंट. लक्षात ठेवा, ह्या दोन्हीचे असतात ॲडजस्टमेंट. मग ह्या दोन्हीचे इफेक्ट होतात. आणि ही लेस RTD असते ना, हे ट्राय बॅलन्सच्या डेबिट साईडला असतं. कोणता? हे. आणि हे असते ओल्ड RTD आहे, हे ट्राय बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. समजलं? हे ट्राय बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असते आणि हे असतो ट्राय बॅलन्सच्या डेबिट साईडला. आणि हे दोन असतात, हे न्यू बॅड डेप्स आणि न्यू RTD हे असतात कुठं? ॲडजस्टमेंट असते, ॲडजस्टमेंट. आणि हे ॲडजस्टमेंट आपल्याला डेटर्सवर लेस करावं लागतं. मग पहिला इफेक्ट काय होतो, याचा फर्स्ट इफेक्ट काय होतो? मग लिहून घ्या. मग काय येते ॲडजस्टमेंट? बघा, लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंट काय येते? 5 नंबरची बॅड डेप्स ऑन सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स असं असतं. बॅड डेप्स ऑन सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स असं जर आलं तर तुम्ही भावुक होऊ नका. डेटर्स आलं, सन्ड्री डेटर्स आलं, समजत नाही. कर प्रॉब्लेम कर. फर्स्ट इफेक्ट होतो याचा. फर्स्ट इफेक्ट लेस सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठे असतात? लेस सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स. डेटर्स कुठं असतो? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट्स असेट साइड. सेफेक्ट इफेक्ट का असतो याचा? सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. तुम्ही कंसात घ्या. ॲड, याला म्हणतात न्यू बॅड डेप्ट्स. हे तुमचं झालं बॅड डेप्ट्स. हे तुमचं काय झालं? बॅड डेप्ट्स. आणि RTD ऑन सन्ड्री डेटर्स हे काय असतं? रुपीजमध्ये असतं, रुपीज अमाऊंटमध्ये असतं, लक्षात ठेवा. आणि ही RTD असते, काय असते? RTD ऑन सन्ड्री डेटर्स. डेबिटर्स, बी सायलेंट असतं, डेटर्स. हे काय असतं? पर्सेंटेज मध्ये असतं, लक्षात ठेवा. कधी पण पर्सेंटेज मध्ये असतं RTD. फर्स्ट इफेक्ट असतो. फर्स्ट इफेक्ट काय होतो?
लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स, लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स. कोणती साईड? बॅलन्स शीट ॲसेट साईड्स. बॅलन्स शीट्स ॲसेट्स साईड. सेकंड इफेक्ट का होतो याचा? लक्ष द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड काय होतो? डेबिट साइड. हे काय असते? न्यू RDD, ॲड न्यू RDD असते. हे झालं बॅड डेब्ट्स. तुम्हाला सांगितलं होतं इथं गोल पण केलं होतं त्याला. बॅड डेब्ट्स आणि डिप्रिशिएशन मी नंतर सांगतो म्हणून सांगितलं होतं. ते तुम्हाला आज समजलं असं. आता तुम्हाला पाहिजे अनरेकॉर्डेड परचेसेस किंवा गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड. 6th नंबर. तुम्हाला जर याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून. बॅड डेब्ट्सचं. आता अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस किंवा गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड. परचेस बट नॉट रेकॉर्डेड. तर तुम्ही माल विकत घेतलाय पण त्याचं रेकॉर्डच नाही केलेलं अकाउंट्समध्ये, परचेसमध्ये. मग काय होणार याचा इफेक्ट? फर्स्ट इफेक्ट काय होणार? फर्स्ट इफेक्ट काय होणार बघा याचा. कुठे जाणार आप्पा? फर्स्ट इफेक्ट काय होणार आप्पा? अनरेकॉर्डेड परचेसेस किंवा गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड. परचेसेस आहे. परचेसेस ऍड इन परचेसेस. ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सेकंड इफेक्ट काय होणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. काय होणार? सेकंड इफेक्ट काय होणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ऍड कशामध्ये ऍड होणार? ऍड इन क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मध्ये ऍड होणार अनरेकॉर्डेड परचेसेस. लक्षात आलं का? रेकॉर्ड केलेले नाहीत. मग फर्स्ट इफेक्ट परचेस मध्ये ऍड होतो, मग नंतर ऍड इन क्रेडिटर्स. आता ह्याच्या उलट म्हणजे काय होणार? तुम्ही सेल्स विकलेत पण रेकॉर्डच केले नाहीत, म्हणजे त्याची एंट्रीज मारली नाही. काय होणार त्याचं? किती नंबर? 7 नंबर. 7 नंबर काय? अनरेकॉर्डेड सेल्स.
अनरेकॉर्डेड सेल्स, किंवा ह्याला काय म्हणतात, गुड्स सोल्ड बट नॉट एंट्री पास्ड ऑन बुक. एंट्री पास्ड ऑन बुक. सेल्स विकले पण तुम्ही रेकॉर्डच नाही केलेला. मग फर्स्ट इफेक्ट कुठे जातो? फर्स्ट इफेक्ट्स ॲड इन सेल्स. काय होतो? ॲड इन सेल्स. ॲड मध्ये सेल्समध्ये ॲड होतो. आणि हे का असतो? ट्रेडिंग अकाउंट. इफेक्ट कुठे आहे? सेल्स कुठे आहेत? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट क्रेडिट असतं उलट. डेबिट डेटार्स. बॅलन्स शीट ॲसेट साइड्स ॲड इन डेटार्स. बॅलन्स शीट्स ॲसेट्स साइड. समजतं ना? ॲड इन डेटर्स. हे झालं अनरेकॉर्डेड सेल्सची एंट्री. आता 2 लक्षात घ्या. आठ नंबर आणि 9 नंबर. 8 नंबर आणि 9 नंबर म्हणजे एकदाच घेतले तर तुम्हाला समजून जातील. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट ऑन बँक लोन. बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कुठं असतं? इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट ॲसेट साइड्स. इन्व्हेस्टमेंट कुठं असतं? बॅलन्स शीट ॲसेट साइड. आणि इंटरेस्ट ऑन बँक लोन कुठं असतं? बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. समजलं का? आता बघा, इन्व्हेस्टमेंट तुम्ही बँकेत इन्व्हेस्टमेंट केली, FD काढले, फिक्स्ड डिपॉझिट केले. इन्व्हेस्टमेंट केले, फिक्स्ड डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट केली आणि तुम्ही 20,000 रुपये फिक्स्ड डिपॉझिट केली आणि बँकेने तुम्हाला 5% इंटरेस्ट दिला आहे. तुमचं इन्कम आहे का लॉस आहे? तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे, फिक्स्ड डिपॉझिट, आणि बँकेने तुम्हाला इंटरेस्ट दिला आहे. किती दिला आहे? 500 रुपये किंवा 1,000 रुपये धरा. 500 रुपये कमी होतो, 1,000 रुपये धरा. मंथली 1,000 रुपये इंटरेस्ट दिला आहे तुम्हाला. मग तुमचा फायदा आहे का तोटा आहे? नफा आहे का तोटा आहे? प्रॉफिट आहे ना तुमचं. प्रॉफिट असल्यामुळं काय होतं? तुम्हाला भेटतं. प्रॉफिट असल्यामुळं काय होतं? फर्स्ट इफेक्ट कुठं होतो बघा याचा. फर्स्ट इफेक्ट काय होतो? ॲड इन इन्व्हेस्टमेंट. ॲड इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कुठं असतं? बॅलन्स शीट ॲसेट साइड. बॅलन्स शीट ॲसेट साइड्स. आता तुम्ही बँकेकडून लोन घेतले, किती 10 लाख रुपये.
10 लाख रुपये तुम्ही बँकेकडून लोन घेतले. बँक काय करणार, तुम्हाला चार्जेस लावणार, इंटरेस्ट लावणार. तुम्ही मंथली तुम्ही हप्ते पाडून ते मला चार्जेस लावणार. आता बँकेचे चार्जेस आहेत 8%, 9%, फॉर एक्झाम्पल. त्याच्यानुसार तुम्हाला बँकेने चार्जेस लावलेत 2,000 रुपये मंथली. तुमचा लॉस आहे 9,98,000. म्हणजे कमी होतात तुमचे, मग जास्त होतात. नाही चार्जेस लावल्यानंतर काय होणार, तुम्हाला 10,02,000 रुपये होणार. तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल. चार्जेस लावलेत बँकेत. मग तुमचा प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. मग घ्या, फर्स्ट इफेक्ट काय होतो याचा, सेकंड इफेक्ट लिहायचा राहिला इन्व्हेस्टमेंटचा पण, याचा पण. फर्स्ट इफेक्ट काय होतो, ॲड इन बँक लोन. बँक लोन कुठे जातं, लॅबिलिटी साइड्स. कुठे जातं, बॅलन्स शीट, लॅबिलिटी साइड, सीट्स. समजलं. आता तुमचा इन्कम आहे, इन्कम कुठे जातं, मग इन्कम कुठं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साइड. लक्षात ठेवा, इन्कम कुठं असतं, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लॉस अकाउंट, क्रेडिट साइड. हे तुमचं प्रॉफिट असल्यामुळं आहे. प्रॉफिट इन्कम म्हणा, तुमचं प्रॉफिट असल्यामुळे क्रेडिट साईडला. आता हे तुमचा लॉस आहे, मग कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. लॉस असल्यामुळे तुमचं काय जाणार, सेकंड इफेक्ट होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. हे काय तुमचं लॉस म्हणा किंवा एक्सपेन्सेस, खर्च आहे तुमचा किंवा लॉस आहे तुमचा. लक्षात ठेवा, खर्च म्हणता येणार नाही, लॉस म्हणा. तुमचा तोटा हे झाले इन्व्हेस्टमेंट ऑन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन बँक लोन. आता पाहणार आहोत आपण, लक्षात घ्या, आता पाहणार आहोत आपण आहे दुसरी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. हे दोन पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. कॅपिटल कुठं असतं आणि ड्रॉविंग पण कुठं असतं. कॅपिटल इथं सांगितलं आहे पहा, आणि ड्रॉविंग्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि करंट कॅपिटल अकाउंटच्या. कॅपिटल जातं क्रेडिट साईडला आणि ड्रॉविंग जाते डेबिट साईडला. काही वेळेस काही ठिकाणी हे पार्टनर्स आणि कॅपिटल अकाउंट काढत नाहीत. लक्षात ठेवा. मग कॅपिटल कुठं असतं, लायबिलिटी साईडला, आणि ड्रॉविंग असतं कॅपिटलमधून लेस करावं लागतं. काय करावं लागतं इथं, हे जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नाही ओपन केलं तर कॅपिटल अकाउंट्समध्ये इंटरेस्ट ॲड होतो, ड्रॉविंग्समध्ये पण इंटरेस्ट ॲड होतो. लक्षात ठेवा, ड्रॉविंग्स कॅपिटलमधून लेस होते. काही ठिकाणी फक्त
ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट ओपन करतात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन नाही करत. जर पार्टनरशिप फायनल अकाउंट असलं तर तुम्ही हे कंपल्सरी आहे. आणि नुसतं असेल काय आपलं फायनल अकाउंट, त्याच्यासाठी हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायची गरज नाही. तुम्ही ड्रायव्हिंग कॅपिटलमधून लेस करा, जे अमाऊंट आहे ते आउटरला लिहून टाका कॅपिटलमधून लेस करून. ड्रायव्हिंग म्हणजे काय, पर्सनल यूज लक्षात ठेवा. ए आणि बी, मिस्टर ए आणि बी पार्टनर्स, त्याने पर्सनल यूजसाठी त्यांच्या कॅपिटलमधून गुड्स घेऊन गेले किंवा कॅश घेऊन गेले. काय पर्सनल यूज म्हणजे ड्रायव्हिंग, ते लेस करावं लागेल तुम्हाला. समजलं का? आता इन्व्हेस्टमेंट ऑन कॅपिटल. आता इथं पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहतोय आपण, त्याच्यामुळे काय कंपल्सरी हे आहे ना, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे तुम्हाला ओपन करावंच लागेल, लक्षात घ्या. मग फर्स्ट इफेक्ट काय होतो याचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये काय होतं, ॲड होतो. ॲड होतो लक्षात ठेवा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं जातं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड, ॲड नाही होत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला जातं. फर्स्ट इफेक्ट काय होतो याचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. सेकंड इफेक्ट काय होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सेकंड इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आता ह्याचा फर्स्ट इफेक्ट होतो इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग. फर्स्ट इफेक्ट होतो फर्स्ट इफेक्ट काय होतं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. आणि दुसरा इफेक्ट काय होतो, सेकंड इफेक्ट पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड होतो. काय होतो, पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट कॅपिटल ऑलवेज काय असतो, क्रेडिट साइड असतं, लक्षात ठेवा. कॅपिटल ऑलवेज क्रेडिट साइड, ड्रायव्हिंग ऑलवेज डेबिट साइड. लक्षात आलं, ड्रायव्हिंग ऑलवेज डेबिट साइड. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला असतं आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपण काय लिहितो, इथं बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहितो. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात कॅपिटल. आणि जे ड्रायव्हिंग येते ते टू ड्रायव्हिंग लिहितो आणि इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहितो, त्याला कंसात कॅपिटल म्हणतो. मिस्टर आणि मिस्टर बीचे आणि ड्रॉइंग असते मिस्टर ए आणि मिस्टर बीचे ड्रॉइंग असते, आपण डेबिट साईडला येतो. आलं लक्षात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता आपल्याला बघायचे डिस्काउंट ऑन डेटर्स आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. दोन पाहूत म्हणजे समजून जाईल. डिस्काउंट ऑन डेटर्स आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. किती नंबर आहे, 11, 12. फटाफट पाहतो आपण आता. बघा, डिस्काउंट ऑन डेटर्स
ऑन क्रेडिटर्स. 5-6 असतील ते पाहूत पटापट आपण. बघा डेटर्स काय असतं, बॅलन्स डेटर्स कुठं असतं, बॅलन्स शीट ॲसेट साईडला, आणि क्रेडिटर कुठं असतो, लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, समजलं. मग याचा फर्स्ट इफेक्ट काय होणार, डिस्काउंट देताय तुम्ही पुढल्या माणसाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1000 रुपयेचे 1000 रुपये हे केले, एका माणसाला दिलेत आणि तुमचं दे, आणि तुम्ही त्याने काय केले, ते देतच नाही, पैसे देतच नाही 1000 रुपये. त्याला म्हणलं तू 100 रुपये तुला डिस्काउंट देतो, 900 रुपये दे. मग तो काय म्हणणार माणूस, अरे कडे आपला फायदा आहे म्हणून तुम्हाला 900 रुपये दिले, तुम्ही 100 रुपयाचं डिस्काउंट दिलं त्याला, बरोबर आहे. आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स काय होतं, तुम्हाला कोणाकडं तर देण आहे, तुम्ही घेतलेत 2000 रुपये कोणाकडून तर, त्याचं देण आहे, मग तुम्ही देतच नाही त्याला. तो माणूस काय करणार, तुला 200 रुपये डिस्काउंट देतो, 1800 रुपये तर दे, 2000 तुम्ही मित्राला म्हणता बघा, मित्राचं देणं असलं तर तुम्हाला मित्र म्हणतो बघा, अरे 2000 नाही तर नाहीत 1800 तर दे, तुझं 2000 नाही तर नको देऊ. मग तो डिस्काउंट दिला तुम्हाला 200 रुपये. लक्षात आलं. फर्स्ट इफेक्ट काय असतो याचा, फर्स्ट इफेक्ट लेस इन डेटर्स. आणि कुठं असतो डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि सेकंड इफेक्ट काय असतो याचा, म्हणजे तुमचा लॉस आहे. लॉस असल्यामुळे काय होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. येणं होतं तुम्हाला 1000 रुपये, पण तुम्ही डिस्काउंट दिला 100 रुपयाचं, 900 रुपये दिलेत तुम्हाला. फर्स्ट इफेक्ट काय होतो याचा, लेस फ्रॉम क्रेडिटर्स, लेस फ्रॉम क्रेडिटर्स. क्रेडिटर कुठं राहतो, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. सेकंड इफेक्ट काय होतो याचा, काय होतो याचा सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तुमचा फायदा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस इन्कम आहे तुमचं ना 200 रुपये. मग काय होणार, तुम्ही देणार होतो 2000 पण त्याने 1800 मागितले, 200 रुपयाचं तुमचं काय डिस्काउंट भेटले तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साइड. अशा प्रकारे डिस्काउंट ऑन डेटर्स आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स तुमचं झालेलं आहे ॲडजस्टमेंट. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट किती, 14 नंबरची आहे आणि 15 नंबरची पाहूत आपण. 14 आणि 15 नंबरची. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आणि गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. बघा काय म्हणतात, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आणि गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. बघा आता इथे काय होतं, तुम्ही गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, तुम्ही फ्री सॅम्पल वाटलीत
माल तुमचा प्रोडक्शन झालं आहे आणि प्रोडक्शनसाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली. काय केली? ॲडव्हर्टाइजमेंट केली. मग ॲडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर तुम्ही फ्री वाटले, बघा बाबा माझा बिझनेस आहे, प्रोडक्ट आहे, चांगलं आहे का खराब आहे, त्यासाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि गुड्स फ्री वाटले. मग तुमचा काय प्रॉफिट आहे का लॉस आहे? गुड्स तर गेली, माल तर तुमचा गेला. माल कुठे गेला? कुठं असतो गेलेला माल? असतो कुठं? फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला असतो. का असतो? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ॲडव्हर्टाइजमेंट केली मग जे तुमचा लॉस आहे, मग सेकंड इफेक्ट काय होणार? ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिलेले गुड्स तुमचा लॉसच होणार. लॉस कुठं जातो? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. काय होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. टू ॲडव्हर्टाइजमेंट लिहा. टू ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲड करून तुम्ही आउटरला किंवा आउटरला लिहू शकता. कंसात लिहा टू ॲडव्हर्टाइजमेंट, किंवा असं बी लिहू शकता गुड्स डिस्ट्रीब्युटेड फॉर फ्री सॅम्पल म्हणून बी लिहू शकता, किंवा फ्री सॅम्पल पण टू फ्री सॅम्पल्स ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहू शकता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट. लक्षात घ्या. आता गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉविंग्स. तुम्ही काय केले? मिस्टर एने आणि मिस्टर बीने त्यांनी पर्सनल यूजसाठी काढलीत. फॉर एक्झाम्पल तुमची चॉकलेट बनवायची फॅक्टरी, मग त्याने काय केलं? चॉकलेट घरच्यांसाठी घेऊन गेला खाण्यासाठी. काय केला? पर्सनल घरच्यासाठी किंवा स्वतःसाठी घेऊन गेला. मिस्टर याने आणि मिस्टर बीनं पण स्वतःसाठी घेऊन गेले खाण्यासाठी. त्याला काय म्हणतात? पर्सनल यूज. म्हणजे गुड्स गेले तुमचे. फर्स्ट इफेक्ट काय होणार याचा? इफेक्ट्स काय होणार? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सेकंड इफेक्ट काय होतो? पर्सनल यूज म्हणजे ड्रॉविंग्स. म्हणजे ड्रॉविंग्स कुठे जाते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. तुम्ही हे कंसातल्या टू ड्रॉविंग समजलं? हे झाले गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आणि गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. हे झाले तुमचे 15. आता लास्ट 2-3च राहिलेत, 2च राहिलेत, पण लक्षात घ्या. 16 नंबरचा. 16 नंबरचा गुड्स लॉस बाय फायर किंवा थिफ्ट. गुड्स लॉस बाय फायर किंवा थिफ्ट. अजून घ्या 17 नंबरच. गुड्स लॉस बाय फायर किंवा थिफ्ट. आणि 18 नंबर पण घ्या असंच. गुड्स लॉस बाय फायर किंवा थेफ्ट. सर ही काय 3 वेळेस लिहिले? सांगतो तुम्हाला कशामुळे 3 वेळेस लिहिले. पहिला आहे फुल इन्शुरन्स. फुल इन्शुरन्स. दुसरा आहे
नॉट इन्शुरन्स. तिसरा आहे 50% इन्शुरन्स. बघा फुल्ली इन्शुरन्स म्हणजे काय सांगतो. लॉस जर झालाय तुमचा, गुड्स जळालेत आणि चोरीला पण गेलेत, माल तुमचा जळालाय आणि तुम्ही फुल इन्शुरन्स काढलाय, पूर्ण टोटली इन्शुरन्स काढलाय. लक्षात आलं, टोटल इन्शुरन्स काढलाय. मग काय होणार, तुमचा माल तर गेलाय, माल तर जळालाय. मग काय फर्स्ट इफेक्ट कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंट कुठे जाणार, माल जळालाय आप्पा. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड्स. माल जळालाय त्याच्यामुळे माल गेलाय तुमचा, पण फुल्ली इन्शुरन्स झाले तुमचं, फुल इन्शुरन्स झाले म्हणजे तुमचा काय फायदा आहे ना, तुम्ही इन्शुरन्स काढले, तुमचा फायदा आहे. मग सेकंड इफेक्ट काय होतो, सेकंड इफेक्ट फायदा असल्यामुळे तुमचं ॲसेट्स आहे. मग बॅलन्स शीट ॲसेट साईडला जाणार. मग काय जाणार, बॅलन्स शीट्स ॲसेट्स साइड. ह्याला काय नाव देतात ॲसेट साईडला, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. ह्याला काय नाव देतात, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. समजलं. आता तुमचं नॉट इन्शुरन्स आहे, नॉट इन्शुरन्स, तुम्ही इन्शुरन्सच नाही काढलेला, तुमचा माल पण जळाला आणि चोरीला पण गेलाय. मग काय फर्स्ट इफेक्ट, तुमचा माल गेलाय. इथं फर्स्ट इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सेकंड इफेक्ट काय होणार तुमचा, सेकंड इफेक्ट काय होणार, तुमचं इन्शुरन्सच नाही काढला म्हणजे लॉस आहे. बरोबर आहे, इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पैसे देणार नाही, तुमचा काय माल जळालाय किंवा चोरीला गेलाय, लॉस आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. काय लिहितं, लॉस ऑन हायर टू लॉस ऑन फायर किंवा थिफ्ट. लक्षात घ्या. आता तुम्ही 50% इन्शुरन्स काढलाय, किती, काही मालाचा काढलाय आणि काही मालाचा काढलाच नाही इन्शुरन्स, 50% काढलाय. मग 10,000चा इन्शुरन्स काढलाय तुम्ही, 10,000 तुमचा माल जळालाय, बरोबर आहे, आणि 50% काढलाय, 50% काढलाय म्हणजे किती, 5,000चा काढलाय. मग तुमचा 5,000चा काय लॉस आहे. मग काय होणार, 3 इफेक्ट होणार. फर्स्ट इफेक्ट काय होणार, तुमचा माल तर गेलाय, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. दुसरा काय, तुमचा 50% फक्त इन्शुरन्स मध्ये कव्हर झालाय, 50% लॉस झालाय. मग सेकंड इफेक्ट काय होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि थर्ड इफेक्ट होतो सेकंड इफेक्ट काय होणार, थर्ड इफेक्ट, तुम्हाला इन्शुरन्सने 50% पैसे दिलेत, मग काय होणार, तुमचं फायदा आहे 50%, तर ती फायदा आहे तुमचा. मग काय, बॅलन्स शीट ॲसेट साईडला जाणार. बॅलन्स शीट ॲसेट साइड्स. तिथे काय लिहिणार, टू इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल.
इन्शुरन्स, इथं माझ्यापाशी जागा नाही आणि मी नेक्स्ट पेजला पण नाही जाऊ शकत. इन्शुरन्स क्लेम रिसिएबल लक्षात ठेवा. थर्ड इफेक्ट. लास्ट दोन या, लास्ट दोन हे झाले 18 झाले, 19 आणि 20. बिल्स रिसिवेबल डिसहोनर. बिल रिसिएबल डिसहोनर. डिसहोनर म्हणजे काय होणार, आणि बिल्स पेएबल डिसहोनर. चेक बाउन्स झाला. चेक काय बाउन्स झालाय. बिल्स रिसिवेबल डिसहोनर. चेक काय बाउन्स झाला नाही. मग फर्स्ट इफेक्ट काय होणार, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. आणि सेकंड इफेक्ट होणार ॲड बॅलन्स शीट सिट्स ॲसेट साइड डेटर्स मध्ये ॲड होणार. काय होणार, डेटर्स मध्ये ॲड होणार. याच्या उलट, डेटर्सच्या उलट काय होणार, क्रेडिटर. म्हणजे लेस. फर्स्ट इफेक्ट काय होणार याचा इफेक्ट, लेस फ्रॉम बिल्स पेबल. बिल्स रिसिएबल ॲसेट साईडला जाणार आणि बिल्स रिसिएबल ॲसेट्स आणि बिल्स पेबल कुठं असतं, लायबिलिटी साईडला. बिल्स पेबल मधून लेस होणार. आणि सेकंड इफेक्ट काय होतो याचा, सेकंड रिअली कमी येतं, एकदम लय असं ॲडजस्ट प्रॉब्लेम मध्ये जास्त वेळेस हे दोन येणार नाहीत, पण माहिती राहावं म्हणून तुम्हाला सांगतोय. सेकंड इफेक्ट ॲड इनबॅलन्स शीट लायबिलिटी साइड कंसात घ्या क्रेडिटर्स. अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. 20 ॲडजस्टमेंट आहेत. 20 ॲडजस्टमेंट अशा प्रकारे आपल्या संपलेले आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. सेकंड आहे आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस, पुन्हा प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा ॲडव्हान्स एक्सपेन्सेस म्हणतात. डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स, आता डिप्रिशिएशन समजलं असेल. बॅड डेब्ट्स तुम्हाला समजलं असेल. अनरेकॉर्डेड परचेस आणि गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड सेल्स किंवा गुड, त्यालाच काय म्हणतात, गुड्स सोल्ड बट नॉट एंट्री पास्ड ऑन बुक्स. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन बँक लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. डिस्काउंट ऑन डेटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. goods distributed as free samples, goods withdraw for personal use, goods lost by fire किंवा theft. याचे 3 आहेत. 3 इफेक्ट बघितले आहेत आपण. फुली इन्शुरन्स, नॉट इन्शुरन्स आणि 50% इन्शुरन्स. 50% इन्शुरन्सचे फक्त 3 इफेक्ट झालेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर बिल्स रिसिएबल डिसहोनर आणि बिल्स पेएबल डिसहोनर हे तुमचे 20च्या 20 झालेले
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे आदिरा एज्युकेशन. मी आता इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.